कामटवाडे येथे मुलाचा दगडाने ठेचून खून करणारे 2 विधी संघर्षित बालकासह 3 आरोपी 4 तासात जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे व प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी हे आसाराम बापू पूल गंगापूर नाशिक या ठिकाणी थांबलेले आहेत। अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मजदे, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाजिम खान पठाण, योगीराज गायकवाड, पोलीस नाईक विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, चालक पोलीस हवालदार सुखराम पवार अशांच्या पथकाने मिळालेल्या बातमीनुसार आसाराम बापू पूल गंगापूर नाशिक येथे जाऊन सदर परिसरात आरोपितांचा शोध घेतला असता तेथे काही संशयित मुले हे पोलिसांची गाडी बघून पडताना दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे मोहन ज्ञानेश्वर वायचळे वय 18 वर्ष, राहुल राजू गडदे वय 20 वर्ष, साहिल पिंटू जाधव वय 21 वर्ष व इतर 2 विधी संघर्षित बालक असे एकूण 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर यांचे सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपितास पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।